सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे वैराग्यदेव नामकरण, दुसरी लीळा आहे आववेचा नागदेव करणे आणि तिसरी लीळा आहे आऊ पिंड पातू निखेदू। पहिल्या लीळेमध्ये नागदेवाचार्यांचे चिरंजीव त्यांचं नामकरण केलेलं आहे स्वामींनी। दुसऱ्या चरित्रामध्ये आऊसांची काय विचित्र मागणी होती हे तुम्हाला समजणार आहे। आऊसा कशा होत्या, कधी काय मागतील देवाला काही सांगता येत नव्हतं, अशा ह्या आऊसा होत्या। मग या चरित्रामध्ये आऊसांनी मागलं तरी काय बरं देवाकडे असं हे आपण पाहणार आहोत। आणि नंतर मग काही कारणास्तव स्वामी उदास होतात आऊसांवर आणि आऊसांच्या मनामध्ये चित्र विचित्र प्रकारचे विचार यायला लागतात आणि तिथे स्वामी त्यांना निषेध सांगतात की असा विचारही मनामध्ये आला नाही पाहिजे। तर असे काय विचार करत होत्या आऊसा हे आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये सर्व सविस्तर पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील जे काही चरित्र आहेत ते नक्कीच आवडतील आणि म्हणून लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींच्या दृष्टीमध्ये भटोबासांसारख्या भक्तांपेक्षा डांगरेश चांगले आहेत, तर आपण कसे असणार स्वामींच्या दृष्टीमध्ये? जर भटोबासांसारखे भक्त जे आहेत ते भक्त पण डांगरेशापेक्षा कनिष्ठ ठरतात। स्वामी म्हणतात तुमच्यापेक्षा हे सुने चांगलं आहे। भटोबासांसारख्या भक्तांपेक्षा डांगरेश उत्तम आहे, तर आपण काय आहोत स्वामींच्या दृष्टिकोनामध्ये, हा प्रश्न होता। तर या प्रश्नाचं उत्तर काय हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 342 वैराग्यदेव नामकरण। स्वामींनी भटोबासांच्या मुलाचं नाव वैराग्यदेव असं केलं, नवीन नाव ठेवलं स्वामींनी, वैराग्यदेव असं नामकरण केलं भटोबासांच्या मुलाचं। गांगाईसे उमाईसे महेश्वर पंडित सामासाचे वैराग्यदेव गोसावियाच्या दर्शना आणिले, उमाईसी वैराग्यदेव घेतले। गांगाईसा ही भटोबासांची पत्नी, उमाईसा ही भटोबासांची सख्खी बहीण, महेश्वर पंडित हे भटोबासांचे ज्येष्ठ चिरंजीव, सामासाचे वैराग्यदेव आणि वैराग्यदेव जे आहेत ते कनिष्ठ चिरंजीव म्हणजे लहान चिरंजीव होते, त्यांचा लहान मुलगा। गोसावियाच्या दर्शना आणले, स्वामीच्या दर्शनाला आणलं, स्वामी बसलेले होते। उमाईसांनी वैराग्यदेवांना घेतलं आणि गांगाईसा हाती विडा, गांगाईसाच्या हातामध्ये विडा होता। उमाईसी वैराग्यदेव गोसावियाच्या श्रीचरणावरी घातले। उमाईसांनी ते 6 महिन्याचं मूल जे आहे ते स्वामींच्या श्रीचरणावर ठेवलेलं आहे। श्रीचरणाला लागली, पाया पडली, विडा ओळगविला, विडा दिला स्वामींना। मग गोसावी श्रीकरी घेऊन वैराग्यदेव ओळखले। मग स्वामींनी वैराग्यदेवांना हातामध्ये घेतलं। त्यांचं नामकरण झालेलं नाही अजून बरं का, लक्षात असू द्या। त्या मुलाला 6 महिन्याच्या स्वामींनी हातामध्ये घेतलं, अवलोकन करतात, मग म्हणितले आणि मग स्वामी म्हणतात काही वैराग्यदेव हो। मग स्वामींनी नामकरण केलं भटोबासांच्या मुलाचं, काही वैराग्यदेव हो। उमाईसी म्हणितले, उमाईसा म्हणतात जी जी या नाव वैराग्यदेव म्हणावा। उमाईसा म्हणतात जी जी। मग स्वामींनी नामकरण केलं का याला आजपासून आम्ही वैराग्यदेव म्हणावं का? मग त्या वैराग्यदेव ऐसे नाव ठेविले, मग त्यांचं नावच वैराग्यदेव ठेवण्यात आलं। मग गोसावी शिंपा बोलविला, स्वामींनी एका शिंप्याला बोलवलं। गोसावी यांची अंगी होती, शिंपा म्हणजे आताच्या भाषेत सांगायला गेलं तर टेलर बर का।
आताची जी नवीन पिढी आहे त्यांना असं वाटते टेलर म्हणजे हा मराठीच शब्द आहे का? टेलर हा शब्द आंग्ल भाषेतील आहे, म्हणजेच इंग्रजी भाषेतील आहे, आणि शिंपी हा शब्द मराठी भाषेतील आहे. तुम्ही मोठे माणसं पोथी ऐकत आहात हे तुम्हाला कळालं, परंतु हे जे मी सांगितलं आता, हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मराठीमध्ये टेलरला शिंपी म्हणतात, हे तुमच्या लहान लेकरांना शिकवा. घरातील जे काही लहान मुलं आहेत त्यांच्या ज्ञानामध्ये थोडी भर टाका. त्यांना सांगा की टेलर हा आंग्ल भाषेतील शब्द आहे, शिंपी हा मराठी भाषेतील आहे. त्याला काय म्हणतात? शिंपी. आणि स्वतःला हीन समजून घेण्याची काही आवश्यकता नाही की मराठीमध्ये शिंपी म्हटलं तर लोक काय म्हणतील आम्हाला. लोकांसमोर म्हणायचं तर नका म्हणू. किमान घरातील मुलांना तर ज्ञान राहावं आपल्या मातृभाषेचं, म्हणून हे सांगणं आहे. आणि जे हसतील त्याचे दात दिसतील त्यांचा विचार करायचा नाही. लोक काय एवढे ताळ्यावरचे नसतात. आणि लोकांचा विचार करून आपली मातृभाषा आपण विसरून जायची असं पाप तरी तुम्ही किमान करू नये असं मला वाटते. लोकांना खरंच अक्कल आहे का? तुम्ही विचार करा. आताही या घडीला तो कोण एक म्लेंछ एंटरटेनर आहे, हिरो नाही म्हणणार मी. हिरो कोण आहेत? या देशातील खरे हिरो, या देशातील खरे हिरो आहेत जे BSFचे जवान आहेत, जे सैन्यामध्ये काम करतात, या भारत मातेचं संरक्षण करतात, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून बॉर्डरवर ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. ते खरे हिरो आहेत. आणि हे सर्व जे काही फिल्म इंडस्ट्री मधले लोक आहेत यांना फक्त एंटरटेनर म्हणायचं, तुमची करमणूक करतात. ते हिरो म्हणून हिरो या पदाची गरिमा तुम्ही खालवत आहात. अशा या पथभ्रष्ट भ्रष्टाचारी या फिल्म इंडस्ट्री मधल्या कलाकारांना, या एंटरटेनर लोकांना तुम्ही जर हिरो म्हणत असाल तर या हिरो शब्दाची गरिमा तुम्ही खालवत आहात. आणि म्हणून हे सर्व एंटरटेनर आहेत. तर तुम्ही विचार करा, आजही काही मूर्ख लोक असे आहेत जे लोक म्हणतात की शाहरुख खानच्या मुलाला फसवलेलं आहे. हे चरस वगैरे त्या प्रकरणामध्ये जो काही तो अडकलेला आहे मुलगा शाहरुख खानचा, आताही काही मूर्ख लोक म्हणत आहेत की ते फसवले त्याला. तर असे मूर्ख लोक असतात, त्यांना काय म्हणावं काय नाही यांना काही समजत नसते, ज्ञानाचा पत्ता नसते, अर्धवट राव असतात. हे यांना बुडेही माहीत नसते, शेंडाही माहिती नसते, आसमान से टपके खजूर पे अटके असे हे लोक असतात. आणि असे लोक जर हसत असतील तर यांचा विचार करायचा का आपण? अहो, हे मूर्ख आहेत हसणारे म्हणून सोडून द्यायचं. आणि आपल्या घरामध्ये तरी किमान आपली मातृभाषा जी आहे त्या मातृभाषेचं संगोपन झालं पाहिजे, हे लक्षात असू द्या. सध्याची घडी अशी आहे, आपल्या मराठी माणसांना कोणता शब्द आंग्ल भाषेतील आहे, कोणता शब्द फारसी आहे, कोणता शब्द उर्दू आहे हेच कळायला मार्ग नाही. सरळ सरळ फारसी, उर्दू, आंग्ल भाषेतील काही शब्द सरळ सरळ आजकालचे मुलं मुली मराठी आहे असं म्हणतात त्या शब्दांना. तर अशी हे वृत्ती आपल्यासाठी घातक आहे. तर स्वामींनी तिथे शिंपी बोलवलेला आहे. गोसावी यांची अंगी होती, स्वामींची एक अंगी होती, मोठा सदरा होता. तिची गांगाईसा चोळी, महेश्वर पंडिता अंगी, वैरागी देवा अंगुले, मग किती दिस होती तेने निजे. चरित्रकार काय म्हणतात की गांगाईसाला मग चोळी शिवली स्वामींच्या त्या कपड्याची. स्वामींची जी अंगी होती त्या कपड्याला म्हणजेच त्या अंगीला फाडून स्वामींनी त्या शिंप्याला चोळी शिवायला लावली गांगाईसासाठी. महेश्वर पंडितांसाठी एक सदरा शिवायला लावला आणि वैराग्य देवासाठी एक अंगुले शिवायला लावलं. 6 महिन्याचं बाळ आहे, त्याला काय मोठा सदरा शिवणार का? नाही. अंगुले म्हणजे काय? 6 महिन्याच्या मुलाला जे काही छोटासा सदरा लागेल तेवढा शिवून घेतलेला आहे, त्याला अंगुले असं म्हणतात. बरं, स्वामींना इथे नवीन वस्त्र घेऊन शिवता आलं नसतं का? आलं असतं ना. मग स्वामींनी असं का केलं बरं? स्वतःचा सदरा फाडला स्वामींनी आणि त्याचा कपडा वापरला यांच्या अंगीसाठी, चोळीसाठी, अंगुल्यासाठी. कशामुळे केलं स्वामींनी हे? तर या प्रसंगावरून आपल्याला हे एक लक्षात येते की स्वामींना इथे आपुलकी दाखवायची होती भक्तजनांविषयी, की आम्ही स्वतःचं वस्त्र तुम्हाला देत आहोत. प्रसादच आहे एक प्रकारचा स्वामींचा तो.
आणि ह्यापेक्षा अजून काय श्रेष्ठ वस्त्र पाहिजे होतं त्यांना? किती दैवाचे भाग्याचे म्हणावे. आज आपण एका धाग्यासाठी तरसतो. वस्त्रप्रसाद नमस्काराला भेटला तर भाग्य समजतो. कोणालाही विचारतो, देवपूजा सोडली तर वस्त्रप्रसाद आहे का तुमच्याकडे? तर एवढे आपण आता तरसतो, परंतु किती दैवाचे भाग्याचे म्हणावे लागतील. गांगाईसा, महेश्वर पंडित, वैराग्यदेव, त्यांना स्वामींचं वस्त्र मिळालं प्रावरण करण्यासाठी. तर हा एक प्रकारचा आशीर्वाद स्वामींनी दिलेला आहे त्यांना. आणि भक्ताची आणि परमेश्वराची जवळीक किती एकदम वेगळ्या प्रकारची असते, एक वेगळ्या हाय लेवलची असते, हे स्वामींना इथे आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं होतं. मग किती दिवस होती ते नेणी जे मग गांगाईसा, महेश्वर पंडित आणि वैराग्यदेव हे किती दिवस स्वामींजवळ होते हे काय माहिती नाही, असं चरित्रकार म्हणतात. मग वैराग्यदेवा 12 वर्षा भटा पासोणी ज्ञान झाले. वैराग्यदेवांना नंतर स्वामी उत्तरपंथे गेल्यानंतर 12व्या वर्षीच ज्ञान झालं भटोबासांकडून. आउठा वर्षा गोसाव्याच्या दर्शना गेले. आउठा वर्षा, आउठा म्हणजे काय? 3.5. 3.5 काय? वरिसा म्हणजे 3.5 वर्षांनी. भटोबासांपासून 12 वर्षाचा असताना ज्ञान झालं, संन्यास घेतला. आणि संन्यास घेतल्यानंतर 3.5 वर्षात स्वामींच्या दर्शनाला ते निघून गेले. असे ते वैराग्यदेव दैवाचे आणि भाग्याचे होते. म्हणजेच 15 वर्ष 6 महिने एवढंच आयुष्य जगले वैराग्यदेव आणि ईश्वर प्राप्तीला पण गेले. भटोबासांच्या अनुसरणाला जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष होत आलेले आहेत. ही जे चरित्र चालू आहे आपण वाचत आहोत, जवळजवळ 1.5 वर्ष तर नक्कीच झालेला आहे. तर 1.5 वर्ष झालं संन्यास घेऊन. आणि भटोबासांचा मुलगा आहे 6 महिन्यांचा. संन्यास घेऊन 1.5 वर्ष झालं आणि भटोबासांचा मुलगा म्हणजेच वैराग्यदेव हे 6 महिन्याचे आहेत. हे असं कसं काय बरं? माहिती असेल आणि काही मंथन केल्यानंतर तुम्हाला समजत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे असं कसं काय घडलं? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले मी, जवळजवळ 1100 लीळा होऊन गेल्यात, आपल्या 1200 लीळा होत आलेल्या आहेत जवळजवळ. आतापर्यंत असा कठीण प्रश्न मी तुम्हाला कधीही विचारलेला नव्हता आणि आज मी तो प्रश्न विचारत आहे. कारण नवरात्र चालू आहे, सर्वजण देवाधर्मामध्ये लक्ष घालत आहेत, स्मरण करत आहेत. आणि या स्मरणामुळे, या देवाधर्मामुळे नक्कीच तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी मला तरी एक तुमच्याकडून अपेक्षा आहे. आता वळूया आपण पुढच्या लीळेकडे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 343. आऊवेचा नागदेव करणे. आऊसांनी काय विचित्र मागणी केली स्वामींकडे ते आपल्याला या चरित्रामधून समजणार आहे. भट गोसावी यांचे सेवा दास्य करिता ती, मग एकुदी गोसावी लघु परिहारा बीजे केले. भटोबा स्वामींचं काहीतरी सेवा दास्य करत होते आणि मग स्वामी लघु परिहारासाठी गेलेले आहेत, म्हणजेच लघुशंकेसाठी गेलेले आहेत. भटसागळ घेऊन निघाले. स्वामी लघवीला गेलेले आहेत म्हणून भटोबास पण मागे निघालेले आहेत, सागळ घेऊन म्हणजे पाण्याची पिशवी घेऊन स्वामींना हातपाय धुण्यासाठी. तव आऊसा ऐसे झाले. तेव्हा आऊसाला असं वाटलं, आहा, मी पुरुष होतीये का तरी मीही गोसावियांचे सेवा दास्य करीतीये. आऊसा म्हणतात, अरे मी जर पुरुष असती तर मी पण या नागदेवासारखं दास्य केलं असतं, पण काय करू, मी पुरुष नाही, मी स्त्री आहे आणि म्हणून स्वामींचं दास्य मला करता येत नाही, भटोबास जसं दास्य करतात तसं. मग गोसावी लघु परिहारू सारुणी बीजे केले. स्वामी परत आले लघु परिहार करून. आसनी उपविष्ट झाले. आसनावर बसले देव. मग आऊसी विनविले. मग आऊसा विनंती करतात स्वामींना, जी जी स्वामी जगन्नाथा, आऊवेचा नागदेव की जोजी. आऊसा म्हणतात, जी या आऊसाचा नागदेव करून टाका. म्हणजेच काय, मी स्त्री आहे, मला पुरुष करून टाका. आणि नागदेवाची आऊ की जोजी, नागदेवाचं पुरुषत्व मला द्या, माझं स्त्रीत्व नागदेवाला द्या. म्हणजेच काय, तर नागदेवाची औसा करा आणि औसाचा नागदेव करा. अशी विचित्र प्रकारची मागणी आऊसांनी इथे स्वामींच्या ठिकाणी केलेली आहे.
सर्वज्ञ म्हणते ऐसे न कीजे की नायका. स्वामी म्हणतात असं आम्ही करणार नाही. आवेचा नागदेव न कीजे, औसाचा आम्ही नागदेव करणार नाही. नागदेवाची आऊ न कीजे, आणि नागदेवाची आऊ म्हणजेच औसा आम्ही करणार नाही. आऊ ते आऊ, नागदेव तो नागदेव, औसा ती औसा आहे आणि नागदेव तो नागदेव आहे. त्यामुळे आम्ही असा फेरबदल बिलकुल करणार नाही, असं स्पष्टपणे स्वामी औसांना सांगतात. तर अशा होत्या औसा. कधी काय मागतील देवाला काही सांगता येत नव्हतं. अशी मागणी पूर्ण लीळा चरित्रामध्ये एकमेव औसांनी केलेली आहे. आणि म्हणून स्वामी या औसांना नायका म्हणायचे. नायक, औसा ही स्त्री आहे परंतु नायक आहे असं स्वामी त्यांना म्हणायचे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 344. आऊ पिंड पातो निखेदू. औसांनी मनामध्ये विचार केला की आता आत्महत्या करावी मी. त्याचा निषेध देवाने केला. एकू दिसी गोसावी औसासी उदास. एके दिवशी स्वामी औसावर उदास झाले. काय अनुचित ते नेणीजे. काय अनुचित होतं नेमकं, औसा अशी काय वागली की स्वामी त्यांच्यावर उदास झाले. मग गोसावी असी उद्याचा पूजावसर झाला. स्वामींना सकाळचा पूजावसर झाला. गोसावी विहरणा विजय केले. स्वामी विहरणाला गेले. आऊ मोक्ष करुणी अवघी भक्तजने सरिसी असती. औसा मोक्ष करून सर्व भक्तजन सोबत होते. स्वामी विहरणाला जात असताना स्वामींच्या सोबतच होते सर्व. गोसावी लोणार खांडीमध्ये उभे राहिले. स्वामी लोणार खांडीमध्ये म्हणजेच पैठण नगरीमध्ये प्रवेश करण्यासाठी जे काही लोणार खांड होती, म्हणजे लोणारच्या दिशेला जो दरवाजा निघायचा, जी वेस होती, त्या वेशीला लोणार खांड असं बोलायचे. तर देव तिथे उभे राहतात. गोसावी श्रीकरे श्रीमुकुटे श्रीमुखे म्हणितले. स्वामींनी श्रीकराने, श्रीमुकुटाने आणि श्रीमुखाने म्हटलं, नायका तुम्ही राहा, नायका तुम्ही इथेच थांबा. आणि ती मसीचेनी कुचेनी हानितले सी राहिली. आणि हौसांना खूपच मोठा अपमान झाल्यासारखा वाटला. जणू काही काळीमा औसांवर लावलेली आहे. मसीचेनी कुचेनी म्हणजे काळ्या रंगामध्ये ब्रश बुडवून जणू काही औसावर ते काळा रंग पोतून दिलेला आहे असं झालं औसांना. की सर्व भक्तजनांना देव येऊ देतात सोबत आणि मला म्हटलं तर इथेच थांबायला सांगतात. म्हणून खूपच मोठा अपमान वाटला, दुःख वाटलं मनामध्ये. अपमान सोडून द्या, अपमान आणि मान यांचं काही जास्त घेणं देणं नसायचं औसांना. परंतु देवांनी मला सन्निधानाच्या बाहेर केलं, सर्व भक्तजनांना सोबत घेऊन गेले, मला इथे थांबायला सांगितलं आणि असं वाटलं जणू काही यांच्या तोंडावर काळीमा आलेली आहे. स्वामींनी सन्निधानाच्या बाहेर काढलं म्हणजे जणू काही तोंड काळं झालेलं आहे का, अशी भावना औसांच्या मनामध्ये आलेली आहे. स्वामी जगन्नाथ उदासू. औसांच्या लक्षात आलं की स्वामी माझ्यावर उदास झालेले आहेत. आता जीवनी काय करावे असे. औसा म्हणतात जर परमेश्वर उदास झाले माझ्यावर, आता मग जगून तरी काय करायचं मला. मग काय मिळवणी देह पाडाव्याचे करीते होती ते नेणीजे. मग आता हे देह संपवायचं, त्यासाठी काहीतरी त्यांनी धावपळ चालू केली. काही विष मिळवणं, काही एखादं कुठे विष मिळते का मरून जाण्यासाठी त्याची चौकशी करणं चालू केली. एखादं शस्त्र मिळते का कोणीकडे हे चौकशी करणं चालू केली. मग गोसावी विहरणोनी विजय केले. स्वामी विहरणावरून आले. नीच गोसावी सकाळी विजय करीत. दररोज देव सकाळी यायचे. ते दिवशी उशीर केला, त्या दिवशी देवानी उशीर केला. सर्वज्ञ म्हणतील आता नवचोची नाही. आता जरी नवचिजे तरी पोरी आऊ कडबाड पाडीजे से देह पाडील. स्वामी म्हणतात आता लवकर आम्हाला जावं लागेल, नाहीतर औसा काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल. ज्याप्रमाणे शेतामध्ये ज्वारी पाडतात त्याप्रमाणे ही काहीतरी करून घेईल आणि शरीर संपवून टाकेल, देह त्याग करील. ज्याप्रमाणे शेतामध्ये ज्वारी काढताना कडबा पाडतात, ज्वारी पाडतात खाली, त्याप्रमाणे स्वतःचा देह पाडून टाकेल ही औसा, असं स्वामींना वाटते. मग गोसावी मढा विजय केले. लगेच देव मढाकडे आले. गोसावियांसी ओट्यावर आसन झाले. स्वामींना ओट्यावर आसन झालेलं आहे. गोसावियाच्या सेवादास्याला गुणी अवघीची भक्तजने व्यापारू करू लागली. स्वामींच्या सेवादास्यासाठी सर्व भक्तजन काहीतरी कामं करत होते. स्वामींची सेवा करावी, स्वामींचं दास्य करावं म्हणून सर्वजण काही ना काही व्यापार करत होते. औसे उगीची एकीकडे बसले असती. औसा एकीकडे बसलेली होती. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात नाय काय कोणी काही करिता ती तुम्ही येत काही न करा ते काही. स्वामी म्हणतात औसांना
नायका हे सर्वजण काही ना काही व्यापार करत आहेत, काम करत आहेत. तुम्ही काहीच करत नाही आहात, गपचूप एका जागी बसलेले आहात. कशामुळे बरं? जे स्वामी जगन्नाथा स्वामी जगन्नाथ उदास उतरी जीवनी काय करावे असे. औसा म्हणतात जे स्वामी जगन्नाथा, आमच्यावर स्वामी जगन्नाथ उदास झालेले आहेत, मग आता जगून करायचं तरी काय? आम्ही आहिरे माणुसे जेओ जाणो मरो जाणो, करबाड पाडिजे ऐसे पिंडू पाडू. औसा म्हणतात आम्ही अहिर माणसं आहोत, अहिर देशीचे राहणारे आहोत आणि आम्हाला जगण्याचंही माहिती आहे, मरण्याचंही माहिती आहे. कसं जगावं हेही माहिती आहे आणि मरावं कसं हेही माहिती आहे. ज्याप्रमाणे कडबा शेतामध्ये पाडतात, उभी ज्वारी आडवी पाडतात, असा आम्ही पिंड पाडून टाकू, आमचं शरीर संपवून टाकू, असे आम्ही माणसं आहोत, अशी औसा उत्तर देते स्वामींना. गोसावी दोन्ही श्रीकर कर्णयुगळावरी ठेविले. स्वामींनी दोन्ही हात कर्णयुगळावरी ठेविले. कर्ण म्हणजे कान, युगळ म्हणजे दोन. दोन्ही कानावर दोन्ही हात स्वामींनी ठेवलेले आहेत. ऐसे हान कराल हो नायका हा पिंडू केसना. स्वामी म्हणतात असं करणार तुम्ही? म्हणजे स्वतःचा आत्मघात करण्याची इच्छा आहे तुमची. अहो तुम्हाला माहिती तरी आहे का हे जे शरीर आहे मनुष्याचं किती महत्वाचं आहे? असं स्वामी औसांनाच विचारतात, प्रश्न करतात औसांना. ये पिंडी ब्रह्म विष्णू महादेव तिन्ही देव असती. स्वामी म्हणतात या पिंडामध्ये, या शरीरामध्ये, पिंड म्हणजे काय? शरीर आपलं हे जे मनुष्य देह आहे, हे शरीर जे आहे यामध्ये ब्रह्म विष्णू महादेव आहेत असं स्वामी सांगतात. औसांना हे तीनच देव माहिती होते म्हणून देवाने असं सांगितलं. वास्तविक पाहता 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवतेच्या पिंडस्था या शरीरामध्ये आहेत. या देखील या औठकोडी रोमावळी. स्वामी म्हणतात बघितल्या का आपल्या शरीरावर किती रोमावळी आहेत? स्वामींनी काय सांगितलं लक्षात असू द्या. आपल्या शरीरावर रोमावळी म्हणजे केश, आपल्या हातावर पायावर जे केस निघतात किती आहेत? स्वामी म्हणतात औठ कोटी म्हणजे 3.5 कोटी आपल्या या शरीरावर रोमावळी आहेत, म्हणजे केस आहेत. म्हणून श्रीकरे गोसावी श्रीचरणीची अंगुठाचा रोम धरिली. आणि असं म्हणून स्वामींनी श्रीचरणावर जे काही स्वामींच्या केस होते ते रोम धरली, म्हणजे ते बारीक बारीक केस धरलेले आहेत. या औठ कोडी मुक्ष चामुंडा जेची मानपिंडा तेची ब्रह्मांडा. औठा कोटी मध्ये हे मुक्ष चामुंडा आहे देवता, जेची मानपिंडा तेची ब्रह्मांडा. जेची मान म्हणजे ज्याच प्रमाणात ज्याच गणतीमध्ये या शरीरामध्ये पिंडस्थ आहेत त्याच सर्व ब्रह्मांडामध्ये आहेत, आणि ज्या ब्रह्मांडामध्ये आहेत त्याच या पिंडामध्ये म्हणजे या शरीरामध्ये देवता आहेत. एवढंच आहे, ब्रह्मांडामध्ये ज्या देवता आहेत त्यांना ब्रह्मांडस्था म्हणतात, शरीरामध्ये ज्या देवता आहेत त्यांना पिंडस्था म्हणतात. लक्षात असू द्या, डायरीमध्ये लिहून ठेवा ही गोष्ट. एकदा पुन्हा सांगतो, ब्रह्मांडामध्ये ज्या देवता आहेत त्यांच्या मूर्त्या आहेत त्यांना ब्रह्मांडस्था म्हणतात, आणि आपल्या शरीरामध्ये जे देवतेंचा अंश आहे त्यांना पिंडस्था असं बोलतात. जयाची देवता पिंडी तयाची ब्रह्मांडी. ज्याच पिंडी म्हणजे या शरीरामध्ये देवता आहेत पिंडस्था रूपी, त्याच देवता ब्रह्मांडामध्ये आहेत ब्रह्मांडस्था रूपाने. ब्रह्मांडी मूर्ती देवता पिंडी मेदमास रूपा देवता. ब्रह्मांडी कशा देवता आहेत? मूर्ती धारण करून आहेत, त्यांच्या मूर्त्या आहेत. आणि पिंड म्हणजे या शरीरामध्ये कशा देवता आहेत? मेद मांस रूप देवता आहेत. आपल्या शरीरामध्ये काय आहे हो? मेद, मांस, अस्थि, मज्जा, रुधिर हेच आहे, सर्व सप्तधातू आहेत. तर यामध्ये स्वामी म्हणतात की मेदमास रूपाने आपल्या शरीरामध्ये देवता आहेत. या मेदमासाच्या आश्रित त्या पिंडस्थ असतात देवतेच्या. पुढे बरंच काही देव सविस्तर निरूपण करतात. हरिता, पिता, श्वेता, मंजिष्ठा, कृष्णा ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या देवता आहेत. कृष्णा म्हणजे ही देवता नाही बरं का, कृष्णा हे रंगासी वाचक नाव आहे, रंग आहे कृष्ण. कृष्ण रंग कोणता असतो? सावळा रंग, काळा रंग, त्याला कृष्ण असं बोलतात. तर ह्या देवतेच्या स्वरूपाचे रंग देवाने सांगितलेले आहेत इथे. हरित म्हणजे कोण? माया. पित्त म्हणजे पिवळा. कोण आहे पिवळ्या रंगाची देवता? तर विश्वरूप देवता आहे. आणि श्वेत म्हणजे पांढरी देवता कोणती आहे? तर अष्टभैरव देवता पांढऱ्या वर्णाची आहे. आणि मंजिष्ठ म्हणजे लाल.
शिराब्दीचा नारायण आणि सत्य कैलाश वैकुंठीचे हरिहर ब्रह्मादिक यांच्या स्वरूपाचा रंग लाल आहे. कृष्णा म्हणजे काळसर रंग कोणाचा आहे? स्वर्ग, अंतराळ, अष्टदेवनी, कर्मभूमी या चहुस्थानीच्या देवतेंचा काळा रंग आहे. रंग काळाच आहे, परंतु त्या काळीमेमध्ये फरक आहे. वेगळ्या वेगळ्या छटा आहेत बरं का, नाहीतर सर्वसारखाच काळा रंग असा समजू नका. तर काळ्या रंगामध्ये पण छटा असतात वेगळ्या. कोणता फिक्कट काळा असतो, कोणता एकदमच डार्क काळा असतो, कोणता मीडियम काळा असतो आणि एकदमच फेंट काळा असतो कोणता. तर असे वेगळे वेगळे प्रकार असतात. तर अशा प्रकारचे काळ्या रंगाच्या देवता आहेत. म्हणजे देवता काळ्या रंगाचे नाहीत, ते स्वरूप त्या रंगाचं आहे. देवतेचं स्वरूप या रंगाचं आहे. मूर्त्या वेगळ्या रंगाच्या असू शकतात बरं का. आता हे जर सखोल सांगायला गेलं ना, पूर्णपणे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार. आणि म्हणून मी जास्त काही खोलात जाणार नाही, तर सरळ सरळ विस्तृत मला जे काही मोकळं तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगेल आणि सरळ मी समोर निघून जाणार आहे. तर अशा देवता आहेत असं स्वामी सांगतात. मग पुढे स्वामी सांगतात की मनाच्या ठिकाणी कोणती देवता आहे, चित्ताच्या ठिकाणी कोणती आहे, हे सर्व सांगतात. मन अधिष्ठात्री देवता कोणती आहे? ब्रह्मा आहे. बुद्धी अधिष्ठात्री देवता शेषशय्या आहे. चित्त अधिष्ठात्री देवता विष्णू आहे. अहंकार अधिष्ठात्री देवता महादेव आहे. चक्षु अधिष्ठात्री म्हणजे डोळ्याची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. हे सर्व सांगतात देव. आणि पुढे म्हणतात की पिंड हनन केली या ब्रह्मांड हनन केले होय. स्वामी म्हणतात आऊसांना की बाई हे काय सोपं नाही आत्मघात करणं. आत्मघात करणे म्हणजे एक प्रकारे या ब्रह्मांडाचं हनन केल्यासारखं आहे, एवढं महापाप लागते. हे जर तुम्ही अशी माहिती तुमच्या मुलांना सांगितली तर कधीतरी भविष्यामध्ये तुमचे मुलं जीवनामध्ये अपयश आलं म्हणून वाईट पाऊल उचलतील का? नाही उचलणार. त्यासाठी अध्यात्म फार महत्वाचं असते, मी वारंवार सांगत असतो. परंतु आताच्या मायबापांना असं वाटते माझे मुलं शिकत आहेत, कॉन्व्हेंटमध्ये आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, मोठ्या कॉलेजमध्ये आहेत किंवा अब्रॉडमध्ये शिकायला आहेत, तर त्यांना असं वाटते मी फार मोठी कमाई केलेली आहे. त्यांना हे समजत नाही की हे शिक्षण जरी झालं तरी तुमचे मुलं जे आहेत त्या मुलांमध्ये मनोबल कमी झालेलं आहे, आत्मविश्वास कमी झालेला आहे. आणि म्हणून तर थोडं मोठं छोटं काही असं संकष्ट आलं, छोट्या मोठ्या संकष्टाला घाबरून फाशी घेऊन टाकतात. कोणी औषध पिऊन टाकते, कोणी नदीत उडी मारते. अहो निव्वळ काही मुलं तर अशी असतात तर निव्वळ टुकारपणामध्ये आत्महत्या करतात. या बाबतीमध्ये जापान या देशाला मानावं लागेल. शाळेमध्ये जर कोण्या मुलाने किंवा मुलीने असा काही प्रकार केला जो शालेय शिक्षणामध्ये, शालेय जीवनामध्ये असायला नाही पाहिजे, काही लफडे वगैरे केले, तर त्या मुलाच्या टीसीवर असा काही रिमार्क येतो की पूर्ण जापानमध्ये जेवढ्या काही शाळा आहेत तिथे त्यांना ऍडमिशन मिळत नाही. हे स्ट्रिक्ट नियम कशामुळे आहेत? चारित्र्य संपन्न समाज निर्माण व्हावा यासाठी जापान सरकारचं एक स्तुत्य असं उपक्रम आहे हा. आणि आपल्या भारतामध्ये मोठ्या सेलिब्रिटीचा मुलगा असला की उपटसुंबे अर्धवटराव लोक काही पण आपलं त्यांची बाजू घेतात आणि म्हणतात अमकं सरकार फसवत आहे, तमकं सरकार फसवत आहे, मुसलमान आहे म्हणून अन्याय होत आहे. निव्वळ मूर्खपणाचा कळस आहे या लोकांचा. असे नियम पाहिजे. चारित्र्यवान, चारित्र्य संपन्न पिढी घडवण्यासाठी जापानमध्ये जसे नियम आहेत. जर कुठे अफेअर लक्षात आलं शालेय जीवनामध्ये कोणाचं, संपला विषय. आयुष्यात त्याला कोणा शाळेमध्ये ऍडमिशन मिळणार नाही. आपल्या भारतामध्ये असे काही खराब जोक असतात, ते मायबापच लहान मुलांना बोलायला लावतात सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी. हा तर अति 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 मूर्खपणाचा कळस म्हणावा लागेल की लहान मुलांच्या तोंडामध्ये तसे वाक्य घालतात आताचे मायबाप. मग या समाजाचं अधपतन नाही होणार तर काय होणार? समाजाचं अधपतन झालं म्हणजे राष्ट्राचं अधपतन झालं. तुम्ही तुमच्या घरातील मुलं जर चांगले बनवत असाल, चारित्र्य संपन्न बनवत असाल, तशी शिक्षा देत असाल त्यांना, तर तुम्ही तुमचे मुलं घडवत आहात. एकंदरीतच 100 घरांमधून जर प्रत्येकी 2-2 लेकरं चांगले निघाले तर 200 मुलं तयार झाले चांगल्या उत्तम प्रकारच्या संस्काराने ओतप्रोत असलेले सदाचारी तयार झालेली मुलं आहेत. तर एक प्रकारचा नवीन समाज तुम्ही चांगला तयार केला आणि एक प्रकारचा तुम्ही समाज तर तयार केलाच, परंतु राष्ट्राच्या निर्मितीमध्ये तुम्ही फार मोठं महत्वाचं योगदान करत आहात.
हेही लक्षात असू द्या. हे पण एक प्रकारची राष्ट्रसेवा आहे आणि त्यामुळे घर चांगलं सुधारवण्याचा प्रयत्न करा, राष्ट्र आपोआप सुधारल्या जाईल. असे उदात्त विचार आपले असले पाहिजे आणि ते अंमलातही आले पाहिजे, तरच आपलं भलं आहे, या राष्ट्राचं भलं आहे. नाहीतर आपलं तर वाटोळं होऊनच जाईल. येणाऱ्या पिढ्या शिव्या देतील आपल्याला, शिव्या की आमच्या पूर्वजांनी काय केलं, मग आता तुम्ही ठरवा काय करायचं तुम्हाला, काय नाही. तर अशा प्रकारे देव इथं सर्व सांगतात आणि पुढे मग देवांनी सर्व वाटण्या सांगितल्या की नोव्हाळाची उदके एका वाटली, 22 पोखरणीची उदके एका वाटली, बरंच काही आहे. तर त्या खोलीमध्ये आपण काय जाणार नाही आहोत, तर सरळ आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर स्वामी काय म्हणतात की हे सर्व वाटण्या आम्ही केलेल्या आहेत. वृक्षाच्या सावल्या अधिकुर्णी वाटलिया, पाणी तर वाटलेली आहेत, परंतु झाडांच्या सावल्या पण वाटून टाकलेल्या आहेत आम्ही. दृष्टापस्य अदृष्टे बहुते नायका, दृष्टापस्य म्हणजे जे तुम्हाला डोळ्याने नरक दिसत आहेत, यापेक्षा भयंकर नरक आहेत अदृष्टामध्ये, तर सैंग लोकांमध्ये. ऐसे काही कराल हो नायका, असं पुन्हा काही करू नका बरं का, असा मनातही विचार आणू नका आत्महत्या करण्याचा, असं स्वामी स्पष्टपणे औसांना आज्ञा करतात. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींच्या दृष्टीमध्ये भटोबासांसारख्या भक्तांपेक्षा डांगरे चांगले होते, तर आपण कसे असणार स्वामींच्या दृष्टीमध्ये? बऱ्याच वासनिकांनी उत्तर दिलं. काही वासनिकांनी असं उत्तर दिलं की स्वामींच्या दृष्टिकोनामध्ये, स्वामींच्या दृष्टीमध्ये की आपण एक नीच आणि तुच्छ आहोत. दुसऱ्या काही वासनिकांनी उत्तर दिलं की आपण असे आहोत की आपलं देवाने कधी मुखही पाहू नये, एवढे आपण अमंगळ आहोत, अपवित्र आहोत, एवढे आपण पराकोटीचे अभागी आणि पापी आहोत. काही दर्शकांनी असं उत्तर दिलेलं आहे की आपलं जीवन जगणं हे व्यर्थ आहे स्वामींच्या सन्निधानी, आपण व्यर्थ आहोत, आपण काही कामाचे नाही. तर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बरेच उत्तर आलेले आहेत. मी जो मध्यंतरी प्रश्न विचारला तो फारच कठीण प्रश्न आहे आणि बहुतांश आपल्या वासनिक मंडळींना कदाचित त्याचं उत्तर येणार नाही, आणि म्हणून एक सोपा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आऊसांनी स्वामींकडे अशी काय विचित्र मागणी केली होती की ती मागणी स्वामींनी फेटाळून लावली? हा सोपा प्रश्न. तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये देमती गायन प्रसंगी विकारू निराकरणे हे चरित्र तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार आहे. तथा देमती ओवी गायनी मासू दिसू असो देणे हेही चरित्र तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. तथा अवसर अनवसर कथन हेही चरित्र उद्या ऐकायला मिळणार आहे. तर असे बरेच काही सुंदर असे चरित्र उद्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड